तू मला सासू म्हणून नाही मानलंस, नौकरासारखं वागवलंस तरी चालेल ग, पण राहुल तुझा नवरा आहे ना, आणि माझा पोटचा गोळा आहे, त्याचा जीव वाचला पाहिजे, त्याचा जीव वाचला पाहिजे. श्रीमंत सुनेने सासूला गाईच्या गोठ्यामध्ये ठेवलं होतं, पण एका रात्रीत खेळ पलटला बरं का. शेवट ऐकून तुम्ही रडाल. सासू म्हणते, पोरी मी रात्रीची सुकी शिळी भाकर खाऊन राहीन ग, पण निदान माझ्याशी प्रेमाने तरी बोलत जा, प्रेमाने तरी बोलत जा ग. त्यावर सून म्हणते, तुमची लायकी फक्त शिळच खायची आहे, फार नाटकं करू नका, नाहीतर वृद्धाश्रमामध्ये पाठवून देईन. नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे. पैशाच्या घमेंडीत आंधळ्या झालेल्या एका सुनेने सासूला घराबाहेर काढलं, गाईच्या गोठ्यामध्ये ठेवलं, पण जेव्हा स्वतःच्या नवऱ्याचा जीव धोक्यात आला तेव्हा याच सासूने काय केलं हे ऐकून तुमच्याही डोळ्यामध्ये पाणी येईल. एका मोठ्या शहरात राहुल नावाचा एक प्रामाणिक मुलगा राहत होता. राहुल एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होता. राहुलची आई म्हणजे आनंदीबाई गावच्या एका छोट्याशा घरात राहायच्या. राहुलचे वडील लहानपणीच वारले होते, त्यामुळे आनंदीबाईंनी मजुरी करून लोकांची भांडे घासून राहुलला शिकवलं होतं, आणि एवढं शिकवलं होतं की त्याला साहेब केलं होतं. आता राहुलचं लग्न पण जमलं. त्या राहुलचं लग्न सुमेधा नावाच्या मुलीशी झालं. सुमेधा एका करोडपती बापाची एकुलती एक मुलगी होती बरं का. ती दिसायला सुंदर होती, पण तिच्या मनात पैशाचा प्रचंड अहंकार होता. लग्न झाल्यावर आनंदीबाई मुलासोबत शहरात राहायला गेल्या, पण सुमेधाला तिची सासू साधे मळके कपडे घालणारे आणि गावंढळ गावाकडचे राहणीमान त्याला आवडत नव्हते. सुमेधा आपल्या सासूचा रोज अपमान करायची. घरात पाहुणे आले की ती सासूला खोलीत कोंडून ठेवायचे, बाहेर येऊ देत नव्हते. का माहिती आहे? तिची इज्जत जाईल म्हणून. राहुल कामाच्या निमित्ताने सतत दौऱ्यावर असायचा, त्यामुळे त्याला घरात काय चाललंय हे कधी समजायचंच नाही. एक दिवस तर सुमेधाने हद्दच पार केली. तिने आनंदबाईंना ताटात शिळं अन्न दिलं. आनंदीबाई मात्र डोळ्यात पाणी आणून म्हणू लागल्या, पोरी मी रात्रीची सुकी भाकर खाऊन राहीन ग, पण निदान माझ्याशी प्रेमाने तरी बोलत जा, प्रेमाने तरी बोलत जा. यावर सुमेधा चिरून ओरडली, तुमची लायकी फक्त शिळच खायची आहे, फार नाटकं करू नका, नाहीतर वृद्धाश्रमामध्ये पाठवून दे. आणि तिने आनंदीबाईंना मागच्या गोट्यासारख्या खोलीत राहायला भाग पाडलं. आनंदीबाईंनी आपल्या मुलांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून राहुलला काहीच सांगितलं नाही बरं का. सगळं मनातल्या मनात गोष्टी ठेवल्या, काही सांगत नव्हती. किती त्रास होतोय, किती दुःख होते, काही सांगत नव्हती. का माहीत आहे? कारण माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये या गोष्टीसाठी ती मनामध्ये दडून ठेवत होते. पण मित्रांनो, म्हणतात ना की नियतीचा खेळ फार मोठा असतो, वेगळा असतो. गर्वाचे घर नेहमी खाली होते हे आपण ऐकतच आलेलं आहे. अचानक एक दिवस सुमेधाच्या वडिलांचा मोठा बिझनेस बुडाला बरं का, आणि काही कारणाने त्याची सगळी संपत्ती जप्त झाली. सुमेधा ज्या पैशाच्या घमंडीवर उडत होती
तो पैशाचा फुगा आता एका रात्रीत फुटला होता. पण संकट एवढ्यावरच थांबलं नाही. दुसऱ्याच दिवशी राहुलचं ऑफिसवरून येताना भीषण अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला. त्याला शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. राहुलची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टर बाहेर आले आणि सुमेधाला म्हणाले, तुमच्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे आता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, खूप मार लागलाय त्याच्या डोक्याला. लगेच ऑपरेशन करावं लागेल. तातडीने 5 लाख रुपये जमा करा, नाहीतर आम्ही काही सांगू शकत नाही. आता या सुनेच्या समोर एक प्रश्न होता. बापाची संपत्ती जप्त झाली, नवऱ्याचं ॲक्सिडेंट झालं, आता करायचं काय? सासूला पण घराबाहेर काढले होते. कुठं जायचं, काय करायचं आता हिला समजत नव्हतं. हे ऐकून सुमेधाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्याकडे स्वतःचे पैसे नव्हते. तिने तिच्या श्रीमंत एका मित्राला फोन केला, मला पैशाची गरज आहे मग. पण प्रत्येकाने काही ना काही कारण सांगून फोन ठेवला. तिच्या वडिलांकडे तर आता काहीच उरलेलं नव्हतं, कारण सगळं जप्त झालं होतं. सुमेधा हॉस्पिटलच्या बाकावर बसून मोठमोठ्यानं रडू लागली. तिला समजले की पैशाच्या मागे धावणाऱ्या या जगात तिचं हक्काचं म्हणणार कोणीच नव्हतं. तेवढ्या तिथे एक आनंदीबाई धावत पळत आल्या. त्याच्या कानावर गोष्ट आली की त्याच्या मुलाला अपघात झाला हे कळल्यानंतर आनंदीबाई पळत पळत त्या हॉस्पिटलमध्ये आल्या. आपल्या मुलाचा अपघात झाला हे ऐकून त्या देवाजवळून थेट हॉस्पिटलमध्ये आल्यावर का सुमेधा रडत आनंदीबाईंना म्हणाल्या, आई, राहुल ICUमध्ये आहे. डॉक्टर 5 लाख रुपये मागत आहेत. माझ्या बापाचा पैसा संपलाय. माझ्या मित्राने तर हात वर केले. मी माझ्या राहुलला कसं वाचू? सासू समोर रडत आहे सून. आता ज्या सासूला घराबाहेर काढलं, गावंडळ आहे, काय 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 म्हणून घराबाहेर काढलं, त्या सासू समोर सून आता रडत आहे, आपल्या नवऱ्याची भीक मागत आहे. आनंदीबाईंनी शांतपणे सुमेधाच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक आईचा खंबीरपणा सुद्धा होता. त्याने आपल्या कमरेला बांधलेली एक जुनी कापडी पिशवी काढली. त्या पिशवीतून त्याने त्याचे सोन्याचे दागिने, पाटल्या, गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, जे त्याने आयुष्यभर राहुलच्या भविष्यासाठी जपून ठेवलं होतं. ते दागिने सुमेधाच्या हातात ठेवले. आनंदीबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, पोरी, हे घे दागिने माझे, हे विक आणि माझ्या लेकाला वाचून घे माझ्या लेकाला. मला दुसरं काही नको आहे. माझं सगळं सोनं नाणं जे आहे ते सगळं घेऊन जा. सगळं विक आणि माझ्या लेकराला वाचव. तू मला सासू म्हणून नाही मानलंस, नौकरासारखं वागवलंस तरी चालेल ग, पण राहुल तुझा नवरा आहे ना, आणि माझा पोटचा गोळा आहे, त्याचा जीव वाचला पाहिजे, त्याचा जीव वाचला पाहिजे. ते सोन्याचे दागिने हातात घेतात सुमेधाच्या अहंकाराची एवढी मोठी चपराक बसली की ती जागीच गाठली बरं का. ज्या सासूला ती गावंडळ समजत होती, ज्याची किंमत ती पैशात करत होती, आज तिने स्वतःचं सर्वस्व पणाला लावून तिच्या सुहागाचे प्राण वाचवले होते. सुमेधाने ते दागिने छातीशी लावले आणि ती थेट आनंदीबाईच्या पाया पडली. तिने आनंदीबाईचे पाय घट्ट धरले आणि रडत म्हणाली, आई, मला माफ करा. मी पैशाच्या नशेत आंधळी झाले होते.
मला सासूच्या रूपाने घरात लक्ष्मी मिळाली होती, पण मी मूर्ख होते की मी तुम्हाला ओळखू शकले नाही. मला माफ करा आई, मला माफ करा. रडू लागली. आनंदीबाईने तिला उठून छातीशी धरलं. दोन्ही मायलेकी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकमेकांना धरून रडत होत्या. शेवटी तिला समजलं, पैसा कामाला येत नाही, नातं कामाला येतं. मित्रांनो, राहुलचं ऑपरेशन यशस्वी झाले आणि तो सुखरूप घरी आला. आता मात्र सुमेधा पूर्णपणे बदलली होती. आता ती सासूचा देव मानून आदर करत होती. या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की माणसाची किंमत त्याच्या पैशावरून किंवा कपड्यावरून करू नका. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण आई वडिलांचे संस्कार आणि त्यांचे प्रेम हे अनमोल असते. जे कठीण काळात धावून येतात तेच आपली खरी माणसं असतात. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या घरातही आई वडील किंवा सासू सासरे असतील तर त्यांची जिवंतपणे किंमत करा. व्हिडिओ आवडला असेल तर SK टॉक मराठीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेत. तोपर्यंत धन्यवाद.